सुधागड एज्युकेशन संस्थेच्या या विद्यासंकुलामध्ये आज मंचावर उपस्थित आपले RSPचे कोकण विभागीय प्रमुख सन्माननीय पाटील सर, त्याचबरोबर सन्माननीय पोळ सर, सन्माननीय आमचे मित्र नजीर भाई, त्याचबरोबर शिंदे सर आणि सर्वच मान्यवर, मला असं वाटतं त्याचबरोबर मंचासमोरील असणारे माझे शिक्षक बंधू आणि भगिनी, 25 तारखेला आपल्या या शिबिराची सुरुवात झाली आणि ही सुरुवात होताना पोलीस मुख्यालय या ठिकाणी आपण होतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संध्याकाळपासूनचं खऱ्या अर्थाने मी थोडंसं सांगेन, कारण बरेच जण पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर घरी गेले आणि आम्ही एक जेंट्स काहीतरी 4 जण आणि लेडीज 3-4 जण एवढे शिल्लक होतं. आपण सकाळपासून तिथे अनुभवलंच होतं, पाहिजे तेवढ्या सुविधा अवेलेबल होत नव्हत्या आणि आमच्या सर्वांच्या समोर एक प्रश्न पडलेला, इथे आपण 10 दिवस कसे राहणार, कारण फॅन चालत होते, ते चालत होते की चालवावं लागत होते कळत नव्हतं. आणि मग रात्री इथेच राहायचं आहे आणि आता काय करणार, झोपणार कुठे, वॉशरूमची अवस्था तर प्रचंड बिकट होती, पाणी कुठे मिळणार, प्यायचं कुठे आणि काय कुठे करणार. आणि अशामध्ये असतानासुद्धा विशेष म्हणजे पाटील सर, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य मार्गदर्शक DK म्हात्रे सर हे सुद्धा रात्री त्या ठिकाणी उपलब्ध होते. या सर्वांचं डिस्कशन चालू होतं, आम्ही काहीही बोललेलो नव्हतो. जाणारे सर्वजण घरी गेलेले होते, कारण पहिला दिवस फक्त रजिस्ट्रेशनचा होता. परंतु आम्ही न बोलतासुद्धा त्यांना आमची अडचण समजू शकली आणि त्यांनी एक विचार केला आणि आपण ज्या संकुलात बसलेलो आहोत या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था तुमची तिथे करतो, आपण सर्वजण तिकडे चला, अशी विनंती वजा ते बोलले. तर आम्ही एवढंही त्यांना बोललो, सर विनंती नका करू, तुम्ही आदेश द्या. तर ते बोलले, असं नाही, आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे, तुमची योग्य सोय होणं ही जबाबदारी आमची आहे. आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी पहिल्या दिवशी आल्यानंतर आम्हाला असं मनात असं वाटू लागलं, इथेच सर्व झालं तर बरं होईल. आणि बघा म्हणजे सकारात्मकता कशी असते, आपण काहीही न बोलता न मागता पाटील सरांनी सर्व ॲक्टिव्हिटीज याच संकुलामध्ये आपल्याला अवेलेबल करून दिल्या. सुरुवातीला 1-2 दिवस आपण त्या ठिकाणी मॉर्निंगलाच जायचो, प्रत्येकाला ते टेन्शन असायचं, कसं जाणार, कसं जावं, जायची हाल व्हायची. त्यानंतर येताना दुपारी ऊन असायचं. म्हणजे सर्व त्यांना एक पालक या नात्याने त्यांनी आपल्या सर्व अडचणी जाणल्या आणि अगदी परेडपासून राहण्याची सोय येथपर्यंत चांगल्या पद्धतीची संधी राहण्याची आपल्याला या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली. हे करत असताना त्यांच्यातला असणारा कलाकार हा जागा झालेला होता आणि आपल्या असणाऱ्या नियोजन पत्रिकेमध्ये तो भाग आहेच. अत्यंत सुंदर वादक आणि गायक हा त्यांचा कलाकार त्या ठिकाणी आम्हाला जाणवला. नजीरभाई सारखा अष्टपैलू खेळाडू हा सुद्धा तिथे दिसला, का जे ढोलकी पण वाजवतात आणि सुंदरतेने नाचतात सुद्धा. आणि आमच्यातल्या सुद्धा काही उत्सुक कार्यकर्त्यांना त्यांच्यामुळे आपल्या कला दाखवता आल्या, ते आज प्रसिद्ध पावले असं मी म्हणेन. राहिला विषय आपल्या प्रशिक्षणाचा. खरोखर सर, माझी आयुष्यात सुरुवातीला म्हणजे आपण जेव्हा मुलांना वर्गामध्ये विचारतो छोटा असताना 5वी 7वीला 10वीपर्यंत तुला काय व्हायचं, त्यावेळी मी सांगितलेलं मला PSI व्हायचं. परंतु आयुष्यात कधी ते जमलं नाही. कॉलेज करून नोकरी पण करत होतो, एक वेळ MPSC दिली पण होती, परंतु दुर्दैवाने असं होत नाही. MPSC एवढी सोपी जर असती तर प्रत्येकजण ते पास झाला असता, ते होऊ शकलो नाही. माझे छोटे बंधू फौजमध्ये सिग्नल डिपार्टमेंटला ऑफिसर आहेत. मला असं वाटायचं याला काय कामधंदा नाही, भरपूर पगार मिळतो. फौजवाल्यांना भरपूर फॅसिलिटीज आहेत, खूप फॅसिलिटीज आहेत, त्यांना कॅन्टीन सुविधा आहेत आणि मला असं वाटतं खर्च नाहीच आहे. याच बरोबरीने कुठेतरी मनात असं वाटायचं मी पण झालो असतो तर मी अजून पुढे जाऊ शकलो असतो. परंतु ह्या 10 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मला हे जाणवलं का खरोखर शिस्तप्रिय जर जीवन जगलं तर खरोखर जास्त दिवस जगू शकतो. कारण आपण जे जगतो हे लवकर जाण्यासाठीच जगतो असं मला वाटतं.
या 10 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सकाळी 4 वाजता उठणं असेल, 6 वाजता ग्राउंडवर हजर असणं असेल. मला झोपताना सुद्धा कुंभार सरांची शिट्टीचा आवाज येतो त्यामुळे 6 वाजता ग्राउंडवर हजर राहणंच आहे. बघा, आपण शिक्षक आहोत, आपला खूप म्हणजे आपण काय म्हणू भाग्यवान आहोत की हे सर्व आपले बॉस असताना सुद्धा एकही व्यक्ती बॉससारखं वागतच नाही आणि तरीही आपल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी तेवढाच रिस्पेक्ट आहे. हा फार मोठा बदल आहे. आणि परेड ग्राउंडवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपली होणारी सकाळी PT असेल, ड्रिल असेल, ह्या सर्वाच्या माध्यमातून शारीरिक फिटनेस कसा गरजेचा आहे हा प्रत्येकाला, माझ्या शिक्षक बंधू भगिनीला आज जाणवलं असेल. मी स्वतः रोज प्रशिक्षणाला येण्यापूर्वी माझं मॉर्निंगचं कॉलेज आहे. मी संध्याकाळी 3.5-4 किलोमीटर चालतो, रोज चालतो. माझी फिटनेस म्हणजे 70-68 एवढंच माझं वजन आहे. याच्या पुढे मी कधीच जाऊ देत नाही. परंतु इथे आल्यानंतर सुद्धा मला असं जाणवलं मी करतो ते काहीच नाही, भरपूर केलं पाहिजे. कारण जर मी जगलो पाहिजे तर अशा पद्धतीचं डिसिप्लिनचं जीवन जगलं पाहिजे आणि तरच ते शक्य आहे. आपण देता तो आहारसुद्धा खरोखर चांगला आणि उत्कृष्ट आहे. कारण जास्त तेलकट नाही, जास्त तिखट नाही, कोणालाही आत्तापर्यंत त्याचा अजिबात त्रास जाणवला नाही, याचा अर्थ तो नक्कीच चांगला आहे. त्याबद्दलसुद्धा खरोखर तुमचं कौतुक आणि आभार करेन मी. कारण एवढं मॅनेज करणं तेवढंही सोपं नसतं, नाही होत शक्य. आपण आम्हा सर्व प्रशिक्षणार्थी जे या ठिकाणी आहेत